शेतकरी मित्रांनो, जून ते सप्टेंबर या खरीप हंगामात राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नोंदवण्यात आली। राज्य सरकारने आधीच जुलै ते ऑगस्टमधील पावसाने नुकसानीसाठी मदत जाहीर केली, मात्र हे नुकसान 33%वर अधिक असल्यासच मदत मिळणार असल्याची तरतूद होती। जनरेटा वाढल्यानंतर विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि बहुतेक जे काही 31,000 कोटींचं पॅकेज होतं त्याच्यामध्ये बहुतेक जिल्ह्यातील तालुके हे वगळण्यात आले। आता या जिल्ह्यातील जे काही आपण बघणार आहोत हा आहे अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यामध्ये आता बहुतेक जे काही 8ही तालुके होते 8ही तालुक्यांना राज्य सरकारचा पॅकेजचा लाभ मिळणार आहे। शेवटपर्यंत बघा, नेमकं काय आहे कसं आहे जाणून घ्या। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। बघा, अनेक तालुके वगळण्यात आलेले 253 तालुक्यांचा समावेश या पॅकेजमध्ये करण्यात आला होता। सुरुवातीला अमरावती जिल्ह्यातील अमरावती, नांदगाव, खडेश्वर, चांदूर बाजार, मोर्शी, धारणी व चिखलदरा या 6 तालुक्यांचा अतिवृष्टी झाल्याचे यामध्ये नमूद होते। यावर नाराजीचा सूरच खूप काही अतिवृष्टीचा सूर आणि विरोधकांच्या आणि स्थानिक लोकांच्या मागणीनुसार आता तिथे उमटला होता। काँग्रेससह राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार या विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षाने नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन मोर्चे देत होते। खासदार बळवंत वानखेडे, आमदार राजेश वानखेडे, आमदार प्रताप अडसळ, आमदार चंदू यावलकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी देखील निवेदन दिले होते। शेतकऱ्यांचा रोष बघता राज्य सरकारने पहिल्या आदेशात दुरुस्ती करत लगेच दुसरे आदेश काढले। त्यामध्ये तिवसा, भातकुली, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, वरुड, दर्यापूर व अंजना गावसुर्जी या 8 तालुक्यांचा समावेश नवीन पॅकेजमध्ये जाहीर केल्याने आता त्यांनाही येथे लाभ मिळणार आहे। आता जाहीर केलेले असल्यानं महसूल मंडळांमध्ये 100% अतिवृष्टी झाली असतानाही धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे या तालुक्यांना वगळण्यात आले होते। भातुकलीमध्ये 83%, तिवसा 60%, दर्यापूर 38%, अचलपूर 17% आणि अंजनगाव व सुर्जी, निरंक या तालुक्यांचा मदतीचा यामध्ये समावेश नव्हता। मोर्शी व वरुड तालुक्यात समान 71% प्रमाण असून वरुड तालुक्यासह वगळण्यात आले होते आणि आता त्यांचा समावेश करण्यात येऊन त्या लोकांना देखील लवकरात लवकर मदत देण्यात येणार आहे। धन्यवाद।